मित्रांनो नमस्कार. स्टडी 7 या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे. आणि मित्रांनो सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षक म्हणून सिलेक्शन झालेले आहे तर त्या सर्वांसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कारण की कालच ही यादी लागलेली आहे आणि यामध्ये सर्व नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि प्रायव्हेट जे काही संस्था आहेत तर त्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या सर्व याद्या लागलेल्या आहे आणि खूप साऱ्या उमेदवारांची इथं सिलेक्शन झालेले आहे. तर सर्वप्रथम पहा, ही जर वेबसाईट तुम्ही ओपन केली महा टीचर रिक्रुटमेंट तर या पद्धतीने वेबसाईट ओपन होईल आणि पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 याला जर क्लिक केलं तर या पद्धतीने इथं वेबसाईट ओपन होणार आहे. त्यानंतर इथून जर डाउनलोड चं ऑप्शन जर सिलेक्ट केलं तर इथे बघा मेरिट लिस्ट म्हणजे सिलेक्शन लिस्ट इथून सरळ इथं 4 प्रकारच्या तुम्हाला मिळेल. जिल्हा परिषद, नगर परिषद, त्यानंतर महानगरपालिका आणि त्यानंतर प्रायव्हेट मॅनेजमेंट जी आहे ती. त्यानंतर मित्रांनो इथे काही सूचना आहे, हे पण महत्त्वाचे आहे. त्या सूचना आपण एक एक नंतर बघणारच आहोत. परंतु जे हॉरिझॉन्टल अँड अदर रिझर्वेशन आहे, जे समांतर आरक्षणात लागले, तर त्यांचीही यादी इथं त्यांनी वेगळी प्रसिद्ध केलेली आहे. परंतु त्यांचे नाव हे वेगळे जरी दिसत असेल तरी या यादीमध्ये सगळीकडे हे सापडणार आहे. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की ही डाउनलोड केल्यानंतर ही जी फाईल आहे ते झिप मध्ये डाउनलोड होणार आहे. हे जे तुम्हाला दिसत आहे इथं 6 फाईल, हे ॲडव्हर्टाइजमेंटच्या 2 आणि हे 1 2 3 4 हे 4 फाईल असे झिप मध्ये डाउनलोड होणार आहे. आणि जिल्हा परिषदची जर आता समजा एक आपण ओपन केली तर यामध्ये बघा हे वेगवेगळ्या जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या PDF मराठी, उर्दू असे वेगवेगळ्या दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला जर सर्च करायचं असेल यामध्ये एक एक करावं लागेल. पण त्यापेक्षा बेस्ट असं आहे की तुम्ही जर इथून लॉग इन केलं, इथून जर लॉग इन करून जर तुम्ही या वेबसाईटमध्ये एंटर केले तर तुम्हाला सरळ कुठं ऑल आउट झालेलं आहे हे तुम्हाला मिळेल, परंतु स्वतःच मिळेल. पण आता यादीमध्ये कोण कोण लागलं, कोणाला किती मार्क आहे, मेरिट कितीवर लागली हे जर बघायचं असेल आपल्याला तर आपल्याला ती PDF डाउनलोड करावी लागेल. तर बघा इथून हे डाउनलोड होईल. फक्त प्रॉब्लेम एक आहे का हे जी फाईल आहे हे वेगवेगळे आहेत, जसे की मी तुम्हाला आता इथे दाखवलेले आहे. हे बघा हे वेगवेगळ्या, मग एवढ्याच्यात जर सर्च करायचं तर खूप भानगड होईल. म्हणून मी काय केलं आहे, हे सर्व डाउनलोड केलेले आहे आणि सर्व एकत्र केलेले आहे. म्हणजे जेवढेही फाईल आहेत, जसं की आता ZP ऑल हे PDF मी सर्व एकत्र करून घेतलेली आहे. आता हे जर ओपन केली म्हणजे जेवढे ZP आहे तर त्यामध्ये लागलेले सर्व शिक्षक हे बघा 1606 पेजेस आहे, सॉरी 1406 पेजेस इथं आहे, 1406 पेजेस. याच्यापेक्षा जर कमी जास्त पेजेस असेल तर कदाचित त्या PDF मधील 1-2 पेज नसेल, परंतु टोटल पेज होत आहे 1406. यामध्ये मात्र आता तुम्ही कोणाचंही नाव सर्च करू शकता जे की ZP ला लागलेलं आहे. तर इथून सर्च करून तुम्ही त्याचे मार्क्स किंवा कोणत्या आरक्षणात लागलं हे सर्व इथे बघू शकणार आहे. त्या पद्धतीनं नगर परिषद, महानगरपालिका आणि प्रायव्हेट मॅनेजमेंट हे सगळं बघू शकता. आणि हे जे ऑल विदाउट इंटरव्ह्यू हे जे आहे तर यामध्ये मात्र हे जे 4ही ऑप्शन आहे तर हे सर्व ऑप्शन सर्व जे PDF आहे तर ते मी एकत्र करून दिलेले आहे. तर ते टोटल पेज आहे 2279. हो 2279 एवढे पेजेस हे आहे. आणि यामध्ये जर तुम्ही कोणाचंही नाव सर्च केलं तर तुम्ही डायरेक्टली इथं बघू शकता. जसे की तुमचे मित्र असेल, घरचे असेल, की तुमच्याजवळ त्याचा लॉग इन ID पासवर्ड नसेल तर तुम्ही इथं सरळ सरळ बघू शकता. त्यानंतर इथे कितीवर कट ऑफ लागला हे पण दिसेल. हे बघा 22 कट ऑफ. परंतु आता हे जो कट ऑफ आहे हे वेगवेगळ्या जिल्ह्याचा, वेगवेगळ्या आस्थापनेचा वेगवेगळा आहे. हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कट ऑफ कितीवर लागला हे तुम्हाला निश्चित सांगणार आहे. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीच्या फाईल आहे. आणि तुम्हाला जर हे डाउनलोड करायचे असेल मित्रांनो तर इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. पण जसं मी सांगितलं झिप मध्ये येईल आणि ते वेगवेगळ्या PDF येईल. जसं की हे बघा मी हे डाउनलोड केल्या आणि ओपन जर केलं याले, हे बघा हे एवढ्या झालेले आहे. म्हणजे हे आपल्याला सर्च करताना खूप प्रॉब्लेम होणार आहे. त्यापेक्षा मी जे एकत्र केलेल्या मर्ज केलेल्या जे फाईल आहे जे तुम्हाला मी आत्ता दाखवल्या तर मी इथे सर्व मर्ज केलेल्या फाईल आहे. ठीक आहे. तर हे 5ही फाईल हे एकत्र ऑल विदाउट इंटरव्ह्यू जे आहे याच्यामध्ये सर्व तुम्हाला मिळणार आहे. आता हे जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर हे स्टडी 7 ब्लॉगस्पॉट याची लिंक तुम्हाला मी देतो. आणि त्यामध्ये शिक्षक भरती निवड यादी याला जर तुम्ही ओपन केलं तर मी इथं सर्व हे लिंक करून दिलेले आहे. यामध्ये बघा जिल्हा परिषद निवड यादी सर्व जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये, नगर परिषद निवड यादी सर्व नगर परिषद, महानगरपालिका सर्व, संस्था जेवढ्या विदाउट इंटरव्ह्यू त्या सर्व, आणि वरीलपैकी जे सर्व आहे ते सर्व एकाच फाईलमध्ये मी इथं करून दिलेले आहे. तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता.
आता त्यानंतर यामध्ये जे सॉर्ट करून मी म्हणजे कट ऑफ कितीवर लागला हे तुम्हाला निश्चित सांगणार आहे. परंतु यामध्ये जर कट ऑफमध्ये जर तुमचं नाव नसेल तर मात्र असं होऊ शकते की तुम्ही एखादी संस्था टाकली नसेल, जिल्हा परिषद टाकली नसेल, तर असं मात्र होऊ शकते. त्याच्यामुळे कट ऑफ जर एखाद्या कॅटेगरीचा 110 वर आला आणि मला जर 111 मार्क आहे तर मी लागलो का नाही, तर याच्यापेक्षा आपण ती शाळा किंवा ती संस्था टाकली होती का हे महत्त्वाचं आहे. कारण की एक माझा मित्र होता, त्यानं कट ऑफ बघितला की त्याच्यापेक्षा मार्क जास्त असणारा मुलगा लागलेला आहे, परंतु तो लागलेला नाही. मग त्याला मी विचारलं की तू लागला का नाही किंवा काय झालं होतं. त्याने सांगितलं की मी हे जे संस्था आहे, हे जे जिल्हा परिषद आहे ते मी टाकल्या नव्हत्या, त्यामुळे लागलो नाही. तर असं मात्र होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही जे प्रिफरन्स दिले होते त्यामध्ये निश्चितच तुमचं सिलेक्शन झालं असेलच. तर मित्रांनो, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर यांनी इथं सूचना पण केलेल्या आहे आपल्याला. ते सूचना तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. तर तिथून डाउनलोड पण करू शकता. आणि यामध्ये जर तुम्हाला काही वाटत असेल ही सूचना सर्व वाचून घ्या. आणि उमेदवाराच्या निवडीबाबत उमेदवारांच्या काही अडचणी असेल, राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तर हे edupavitra2022@gmail.वर तुम्ही पुराव्यासह सादर करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हे व्हिडिओ आहे. तर तुम्हाला पुन्हा एकदा सिलेक्शन झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. असेच व्हिडिओ मी कंटिन्यू घेऊन येणार आहे. आणि यानंतरची काय प्रोसिजर राहील हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासाठी डॉक्युमेंट वगैरे आणि महत्त्वाचं म्हणजे कट ऑफ कितीवर लागला, कोणत्या कॅटेगरीला मध्ये कितीवर सिलेक्शन झालं हे आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही या वेबसाईटची जी लिंक आहे तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा धन्यवाद.